इराण म्हणतंय हा आमचाच विजय आहे. पण प्रश्न असा आहे, युद्ध टाळलं गेलं की खरंच कोण जिंकलं? आणि इराण असं का म्हणतंय, आज आपण याच्या मागचं सत्य समजावून घेऊ. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव हा काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. कधी आर्थिक निर्बंध, कधी धमक्या आणि कधी युद्धाची भीती. पण नुकत्याच झालेल्या घडामोडीनंतर एक महत्वाचा करार झाला आणि सगळ्यांनाच वाटलं आता परिस्थिती शांत होणार. या कारणानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव थोडा कमी झाला. पण सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे इराण सरकार आणि त्यांच्या मीडियाने या कराराला मोठा विजय म्हणून दाखवायला सुरुवात केली. तेहरानमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सेलिब्रेशन सुद्धा झालं. म्हणजे जिथे युद्ध होण्याची शक्यता होती तिथे लोक विजय साजरा करत आहेत. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे इराण असं का म्हणतंय की हा आमचा विजय आहे? त्याचं पहिलं कारण म्हणजे इराणवर लावलेले काही दबाव आणि निर्बंध कमी झाले किंवा निगोशिएट झाले. दुसरं कारण म्हणजे इराणने आपल्या अटींवर काही गोष्टी मान्य करून घेतल्या, म्हणजे त्यांनी पूर्णपणे झुकून निर्णय घेतलेला नाही. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या देशातील लोकांना दाखवलं की आपण अमेरिकेसमोर झुकलो नाही. आणि पॉलिटिकल लेवलवर ही इमेज खूप महत्वाची असते. पण खरंच हा विजय आहे का, की फक्त एक स्ट्रॅटेजिक मूव्ह? कारण अनेक तज्ञांचं असं म्हणणं आहे, हा करार म्हणजे फक्त एक टेम्पररी शांतता आहे. मुळात कॉन्फ्लिक्ट अजून संपलेला नाही. दोन्ही देश अजूनही एकमेकांवर विश्वास ठेवत नाहीत आणि भविष्यात पुन्हा टेन्शन वाढू शकतं. या सगळ्या परिस्थितीचा परिणाम फक्त अमेरिका आणि इराणवरच नाही तर संपूर्ण जगावर होतो. तेलाचे दर वाढू शकतात, जागतिक राजकारणावर परिणाम होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे युद्धाचा धोका कायम राहतो. तर शेवटी प्रश्न तुमच्यासाठी, तुमच्या मते खरा विजय कोणाचा? इराणचा की अमेरिकेचा की कोणाचाच नाही? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इझी एक्सप्लेनेशन केलेल्या न्यूज साठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका.